डिस्टन्स बिटवीन बीई इज इक्वल टू, आता याच्यात जर बघितलं आपण तर बीचा कोऑर्डिनेट आहे 2 आणि ईचा कोऑर्डिनेट आहे 5. तर ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा, म्हणजे 5 मायनस 2 किती येणार आहे 3. म्हणजे थोडक्यात बीई मधलं डिस्टन्स 5 मायनस 2, ग्रेटर मधून स्मॉलर मायनस करायचं. ईचं कोऑर्डिनेट 5 आहे, बीचा 2, 5 मायनस 2 3. नाउ सेकंड वन जे ए, डिस्टन्स बिटवीन जे ए. सो जेचा कोऑर्डिनेट जो आहे तो किती आहे बघा -2 आणि एचा कोऑर्डिनेट आहे 1. तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह इज ग्रेटर, नेहमी पॉझिटिव्ह ग्रेटर असणार. मायनस त्यातून काय करायचं, स्मॉलर नंबर -2 -2. सो 1 मायनस 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 हे काय होणार दोन्ही, मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 + 2 किती येणार 3. सो जे ए, डिस्टन्स बिटवीन जे एंड ए इज 3. नाउ नेक्स्ट पी सी, ओके, डिस्टन्स बिटवीन पी एंड सी. तर पीचा जो कोऑर्डिनेट आहे मी आता इथे खाली लिहितो पीसी, पीचा कोऑर्डिनेट आहे -4 आणि सीचा आहे 3. तर आताच मी सांगितलं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये ग्रेटर कोण, पॉझिटिव्ह म्हणजे 3 मधून स्मॉलर नंबर -5 सॉरी -4 हा मायनस करायचा. सो मायनस मायनस काय होईल प्लस, 3 + 4 म्हणजे डिस्टन्स बिटवीन पीसी इज इक्वल टू व्हॉट, 7. डिस्टन्स बिटवीन पीसी इज 7. नाउ नेक्स्ट जेएच, डिस्टन्स बिटवीन जेएच. तर जेचा कोऑर्डिनेट क्वेश्चन मध्ये बघा -2 आणि दुसरा आहे एच -1, म्हणजे -2 -1. आता दोघे पण निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह मध्ये -1 हा ग्रेटर येणार, तर तो पहिला जायचा -2. तो -1 हे मायनस मायनस दोन्ही काय होईल प्लस, 2 मायनस एकमेकाला प्लस होतील. साइन डिफरंट आहे म्हणजे सबट्रॅक्शन, 2 - 1 येणार 1. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे डिस्टन्स आन्सर नेहमी पॉझिटिव्ह येणार. जे एच मधलं डिस्टन्स किती येणार 1. त्याच्यानंतर के ओ असं घेतलेलं आहे, केचा कोऑर्डिनेट आहे -3, ओचा आहे 0, -3 अँड 0. तो निगेटिव्ह आणि 0 याच्यामध्ये ग्रेटर कोण, 0 मायनस 0 ग्रेटर, त्यातून मायनस करायचा स्मॉलर -3. सो 0 हे मायनस मायनस काय होतील प्लस, सो 0 + 3 किती येणार 3, म्हणजे के ओ मधलं डिस्टन्स किती येणार, के ओ मधलं डिस्टन्स 3. नाउ लास्ट वन ओ ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचा. ओचा कोऑर्डिनेट आता बघितला आपण 0 आणि ईचा किती आहे 5. सो 0 अँड 5 मध्ये ग्रेटर कोण, पॉझिटिव्ह, 5 - 0 म्हणजे किती येणार 5. थोडक्यात ओ ई मधलं डिस्टन्स किती असणार आहे 5. सो ओ ई इज इक्वल टू 5. नाउ नेक्स्ट पी जे मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर पी जे, डिस्टन्स बिटवीन पी जे, तो पीचा कोऑर्डिनेट आहे -4, जेचा आहे -2. सो निगेटिव्ह मध्ये ग्रेटर कोण येणार -2 मायनस -4. ओके, सो -2 हे मायनस मायनस काय होतील प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो 4 - 2 इज 2. सो पी जे 4 - 2 किती येणार 2 येणार. त्याच्यानंतर क्यू बी, डिस्टन्स बिटवीन क्यू बी. तो क्यूचा कोऑर्डिनेट -5, बीचा कोऑर्डिनेट 2, -5 आणि 2 सॉरी. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये ग्रेटर कोण 2 मायनस स्मॉलर -5. सो 2 मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो व्हॉट इज क्यू बी, 5 + 2 7. ओके, डिस्टन्स बिटवीन क्यू बी दॅट इज 7. सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये जेवढे काही एक्झाम्पल आहेत आपल्या, तर त्याच्या सगळ्यांचे डिस्टन्स आपण फाइंड केले. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया.